नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज वेगळीच पद्धत वापरून मी इथं मटण चॉप केलेली आहे. त्यासाठी मी इथं हिरव्या मसाल्याचं वाटण तयार केलेले आहे. मग हे चॉप तर खायला एकदम भारीच झालेली आहेत. तर चला तर मंडळी, आपण हिरव्या मसाल्याचे मटण चॉप करूया. त्याच्यासाठी मी इथं अर्धा किलो मटण चॉप घेतली आहे. आता मटण चॉप म्हटलं तर हे पीस फक्त हड्डीवाले असेच असतात आणि त्याला लागून कुठं तर मटणाचा मऊ भाग राहते. नाही म्हणलं तर काही चॉप्स तर फक्त हड्डीवाले असेच राहतात. आता हे मटण चॉप घेतल्यानंतर याला मी 2-3 पाण्यानं व्यवस्थित इथं धुवून घेतली आहे. आता याच्यातलं पाणी पूर्णपणे नितरलेलं आहे. आता त्याचबरोबर मी ह्या मटणाला अर्धा चमचा बारीक मीठ घातलेली आहे. तसंच अर्धा चमचा हे अद्रक लसूणची पेस्ट इथं घातलेली आहे. आता चवीपुरतं मीठ घालून, शिवाय अद्रक लसूणची पेस्ट आणि मीठ हे एकत्र इथं मटणाला व्यवस्थितपणे आपल्याला इथं लावायचं आहे, जेणेकरून सगळीकडंच हे व्यवस्थित मटणाला लागेल. आणि मग हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे. तर चला मंडळी, आपण याला शिजायला घेऊ. आता याला शिजवण्यासाठी मी इथं गॅसवर कुकर ठेवली आहे आणि त्या कुकरमध्ये फक्त थोडंसंच असं एक पळी तेल इथं घातलेली आहे. आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात हे मॅरिनेट केलेले मटण चॉप आपल्याला घालायचे आहेत आणि 2 मिनटापर्यंत याला व्यवस्थित इथं फिरवत राहायचं आहे. जोपर्यंत आपल्याला मटण चॉपचा कलर बदलला नाही जाणार, तोपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये थोडं उशीर परतत राहायचं आहे. आणि 2 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपले मटण चॉप हे कलर बदलत आहे. मग अजून 2 मिनटापर्यंत मी ह्या चॉपला असंच बारीक गॅसवर इथं परतत राहणार आहे. आणि आपण पाहू शकता मंडळी, आता सगळेच मटण चॉपचा कलर इथं बदललेला आहे. त्याच्यामध्येच मी इथं अर्धा वाटी पाणी घालत आहे. आता ह्या मटणाला शिजवताना आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही आहे, कारण आता ऑलरेडी मटण शिजताना हे पाणी सोडणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला हे सुकं आयटम करायचं आहे, त्याच्यामुळं याच्यामध्ये पाणी जास्त आपल्याला घालायचं नाही. आता एवढं पाणी हे मटणाला पुरेसं आहे. मग आता इथं मी कुकरचं टोपण लावणार आहे आणि 4 शिट्ट्या इथं घेणार आहे, जेणेकरून आपलं मटणचं चॉप हे मऊ होतील. आता हे जोपर्यंत शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपल्याला हिरवं वाटण इथं तयार करायचं आहे. त्याच्यासाठी मी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 15 ते 17 असे काजू घेतली आहे. त्याचबरोबर हे एक मुष्टी कोथिंबीर आहे, जे की स्वच्छ पाण्यानं धुवून ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला इथं 1 चमचा जिरे आणि आपल्याला जेवढं तिखट सोसेल तेवढ्या इथं हिरव्या मिरचीचा वापर आपण करू शकता. आता मी इथं 4 ते 5 हिरव्या मिरची घेतलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला अर्धा लिंबूचं रस, म्हणजेच इथं 3 चमचे लिंबूचं रस असं इथं घेतली आहे. आता हे सगळंच मिश्रण आपल्याला इथं व्यवस्थित बारीक असं इथं वाटून घ्यायचं आहे. आणि तोपर्यंत आपण इथं पाहू शकता आता मटण चॉप हे व्यवस्थित इथं शिजलेलं आहे. आणि शिवाय मी आता इथं कुकरमध्ये टोपण काढून बघत आहे आणि आपण पाहू शकता आता मटण तर हे व्यवस्थित शिजलेलं तर आहे आणि शिवाय इथं खाली थोडंसं मला पाणी देखील दिसत आहे. आता ह्या रेसिपीसाठी आपल्याला हे पाणी सगळंच इथं आटवावं लागणार आहे. त्याच्यासाठी बारीक गॅसवरच मी परत 2 मिनटासाठी हे असंच चालू ठेवलेली आहे. आणि आता हे सगळंच पाणी मी इथं आटवलेली आहे आणि आपण पाहू शकता आता मटण चॉपमधलं सगळंच पाणी इथं आटलेलं आहे. आता याला मी गॅसवरून बाजूला काढते आणि तसंच एका ताटामध्ये हे याला थंड करायला ठेवते. आणि आपण इथं पहा, आता मटण चॉप शिजल्यानंतर एका ताटामध्ये ते सगळेच तुम्ही थंड करायला ठेवा. जेव्हा हे थंड होतील तेव्हाच ह्याच्यावर मसाला लावा. आता कुकरमधले सगळेच मी मटण चॉप इथं एका ताटामध्ये ठेवलेली आहे आणि शिवाय पाहू शकता कुकरमध्ये थोडंसं तेलाचा असा भाग देखील होतं. आता ताटातले मटण चॉप हे सगळं व्यवस्थित पसरून इथं मी थंड करायला ठेवलेली आहे. आता ह्या ताटाला मी बाजूलाच ठेवते आणि शिवाय कुकरमध्ये जे थोडंसं तेल होतं ते सगळं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूनच आणि अर्धा वाटी पाणी घालून व्यवस्थित असं हे हिरवा मसाला इथं तयार केलेले आहे. आता 5 मिनटानंतर सगळेच आपले मटण चॉप इथं व्यवस्थितपणे थंड झालेली आहेत. आणि आता हे थंड झाल्यानंतर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये असलेले सगळंच हे हिरवा मसाला आपल्याला ह्या मटण चॉपवर इथं घालायचं आहे. आणि आपण पाहू शकता आता हे अर्धा वाटी एवढं तर मसाला इथं तयार झालेला आहे. मग ह्या मसाल्यामध्येच आपल्याला इथं 1 चमचा दही, चवीपुरतं मीठ, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, तसंच 1 चमचा बेसन पीठ व पाव चमचा हे गरम मसाला इथं घालायचा आहे. आणि आता हे सगळंच हिरवा मसाल्यामध्ये हे घातलेले साहित्य सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिक्स केल्यानंतर आपल्या ह्या सगळ्याच मटण चॉपला व्यवस्थितपणे इथं लावून घ्यायचं आहे.
आणि हो बरं का मंडळी, तुम्ही याच्यामध्ये आणि परत थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं बेसनचं पीठ पण वापरू शकता, काही हरकत नाही. आता हे हिरवा मसाला सगळेच मटण चॉपला व्यवस्थित असं इथं लावून घ्यायचं आहे. आणि आपण पाहू शकता आता हे सगळंच मसाला माझं इथं लावून झालेलं आहे. आता याला आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे. आणि त्याच्यासाठी मी इथं गॅसवर तवा ठेवलेली आहे आणि त्याच्यावरच थोडंसं तेल देखील घातलेले आहे. तुमच्याकडे जर पॅन असेल तर त्याचा पण तुम्ही इथं वापर करू शकता, काही हरकत नाही. आता हे मीडियम गॅसवरच, म्हणजे तेल एकदम कडक इथं झालेलं नाही आहे. एकदम कोमट तेलामध्येच हे सगळेच आपल्याला मटणाचे चॉप घालायचं आहे. आणि घातल्यानंतर 5 मिनटानंतर याला परत पलटायचं आहे, जेणेकरून हे दोन्ही बाजूनं आपल्याला व्यवस्थित इथं तळून घ्यायचं आहे. आणि आपण पाहू शकता आता मी इथं बारीक गॅसवरच हे 5 मिनटापर्यंत तेलामध्ये असंच सोडलेली होते. आणि 5 मिनटं झाल्यानंतर हे सगळेच मटणचे चॉप इथं पलटून घेत आहे. आता ह्या मटण चॉपला एकदमच सोनेरी असा मस्त असा कलर इथं आलेला आहे. मग काय मंडळी, आता परत 5 मिनटं झाल्यानंतर हे सगळेच मटण चॉप आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत. मग अशाच पद्धतीनं मी इथं थोड्या थोड्या तेलामध्ये हे सगळेच मटण चॉप इथं शॅलो फ्राय करून घेणार आहे. आणि इथं आपल्याला तेल पण एकदम कमीच लागणार आहे. मग काय मंडळी, आता आपण पाहू शकता आता माझं पहिलं घाणा इथं तळायचा झालेला आहे. आणि आता याला मी इथं एका प्लेटमध्ये व्यवस्थित बाजूला काढत आहे. मग अशा पद्धतीनंच तुम्ही राहिलेले सगळेच मटणचे चॉप इथं तळून घ्या. आपल्याला जेवढे क्रिस्पी लागेल तेवढं क्रिस्पी तुम्ही इथं करू शकता. आणि हो बरं का मंडळी, जे पण आपण हिरवा मसाला ह्या मटण चॉपवर घातलं होतं ते सगळंच ह्या मटण चॉपवर व्यवस्थितपणे इथं चिटकलेलं आहे. मग काय मंडळी, मटण चॉप बघून सुटलं ना तोंडाला पाणी? अहो मंडळी, तुमची रोजची तीच रेसिपी करून कंटाळा आला असेल तर माझ्या पद्धतीनं हे हिरव्या मसाल्याचे मटण चॉप एकदा नक्की करून पहा. तुम्हाला खूपच ते आवडेल. आता इथं मटण चॉप सगळे झालेले आहेत. आणि शिवाय हे खायचं कशासोबत म्हणलं तर इथं मी कांदा आणि त्याचबरोबर लिंबू इथं घालून खाणार आहे. मग काय मंडळी, येताना मटण चॉप खायला. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो बरं का मंडळी, मटण चॉप तर एकदम टेस्टीच झालेली आहेत. नक्की तुम्ही करून पहा माझ्या पद्धतीने. धन्यवाद.